मित्रांनो, बजेट म्हटलं की एक शब्द नेहमी येतो, तो म्हणजे जीडीपी. जीडीपी म्हणजे नेमकं काय? जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टची जर व्याख्या तुम्ही डिटेलमध्ये समजायला गेला तर तुम्हाला एक माहिती पडेल की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे त्या ड्युरिंग इयरमध्ये, पूर्ण वर्षभरामध्ये ज्या काही गुड्स प्रोड्यूस केले जातात आणि त्याचबरोबर काही सर्व्हिसेस मार्केटमध्ये दिल्या जातात, त्याचं एकंदरीत टोटल म्हणजेच जीडीपी. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एखादी गोष्ट मॅन्युफॅक्चर करताय 10,000ची आणि ती मार्केटमध्ये तुम्ही सेल करताय, त्याचबरोबर कोण सर्व्हिसेस देत आहे, कोण वेगवेगळ्या पद्धतीच्या कन्सल्टन्सीज देतात, वेगवेगळ्या पद्धतीने जसं लॉयर्स असतील, डॉक्टर्स असतील, हे सर्व्हिसेस देतात. ह्या सगळ्यांचा जो टोटल मिळून त्या एखाद्या देशाचा जीडीपी कॅल्क्युलेट केला जातो. मित्रांनो, सध्या भारताचा जीडीपी हा $3.5 ट्रिलियन आहे आणि हा जीडीपीचा रेट या आत्ताच्या ज्या युनियन बजेट 2025 मध्ये कदाचित हा 6.8% पर्यंत जाण्याचे चान्सेस दर्शवलेले आहेत. त्याच पद्धतीने हा आताचा जो युनियन बजेट आहे हा जीडीपी साठी खूप मोलाचा ठरणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही वर्षात जीडीपी हा 6.8% पर्यंत पोहोचण्याचे चान्सेस आहेत.